श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. यंदा वसंत पंचमी ही 2 फेब्रुवारीला असणार आहे. ही पंचमी तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 सुरू होत असून 3 फेब्रुवारीला सकाळी 6:52 चालणार आहे. उदय तिथीनुसार वसंत पंचमी 2 फेब्रुवारीलाच आपल्याला साजरी करायची आहे. देशाच्या काही भागात 2 फेब्रुवारीला तर काही भागात 3 फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. वसंत पंचमीचा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देवी सरस्वतीला ज्ञान, संगीत, कला, विज्ञान आणि हस्तकलेची देवी मानली जाते. वसंत पंचमीचा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी योग्य मानला जातो. त्यामुळे वसंत पंचमीचा दिवस अबुज मुहूर्त म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या दिवशी नवीन कामे सुरू करण्यासाठी देखील हा दिवस चांगला मानला जातो. आता या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायचीच आहे, पण त्याचसोबत आपल्याला काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे. आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक जाणवत असतो. पहिल्यांदी मुले अशी नव्हती, पण आता त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला फरक दिसतो. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच. तर आपल्या मुलांवरील सर्व समस्या, सर्व विघ्न, संकटे दूर होण्यासाठी तसेच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सरस्वती देवी नमः लिहायला विसरू नका. आता हा वसंत पंचमीचा दिवस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. वसंत पंचमी हा एक प्रसिद्ध सण आहे, जो हिवाळा हंगामाच्या शेवटी वसंत ऋतूची सुरुवात करतो. सरस्वती ही वसंत पंचमी सणाची हिंदू देवी आहे. तरुण मुली चमकदार पिवळे कपडे परिधान करतात आणि उत्सवात सहभागी होतात. या उत्सवासाठी पिवळ्या रंगाचा विशेष अर्थ आहे, कारण तो निसर्गाचे तेज आणि जीवनातील चैतन्य दर्शवतो. सणाच्या वेळी संपूर्ण जागी पिवळ्या रंगाची उधळण असते. आता या वसंत पंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, तसेच थोडंसं मीठ टाकून आपण अंघोळ करायची आहे. आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. आता तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळा रुमाल दिवसभर सोबत ठेवू शकता. आता आपल्याला सेवा करायची आहे, पण त्या अगोदर आपल्या घराची शुद्धी होणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे, कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो. तर ही जी काही नकारात्मकता आहे ती जर आपल्या घरातून दूर झाली आणि त्यानंतर जर आपण सेवा केली तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरते. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे, घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. तसेच आपल्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तसेच आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला सरस्वती देवीची देखील पूजा करायची आहे. आता आपल्याकडे सरस्वती देवीचा फोटो असेल तर तिची पूजा करू शकता, किंवा अगदी फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कोणतीही मूर्ती ही असतेच किंवा माता लक्ष्मीचा फोटो हा असतोच. आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. त्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता.
त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। तर आपण एक लवंग घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता आपण जेव्हा उपाय सेवा करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे। तसेच दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल। एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। तसेच दरवाजाच्या मधोमध स्वस्तिक काढायचं आहे। मग तुम्ही उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्यावरती मधोमध आपण स्वस्तिक काढायचं आहे। तसेच आपल्या दरवाजावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे। आपल्या अगदी दरवाजावरती शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण जेव्हा कुंकवाने दरवाजावरती शुभ लाभ लिहितो तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात। आता या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही वही असेल, पेन असेल, पुस्तक असेल तर त्यांचं पूजन हे करायचं आहे। विशेषतः तुमच्या घरामधील जी काही मुले असतात मुलांकडून ही पूजा तुम्ही करून घ्या। यामुळे मुलांना सरस्वती देवीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। आता जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा तिला तुम्ही पिवळ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे। तसे तर आपण माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करत असतो, पण या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे। मग पिवळ्या रंगाचं झेंडूचं फूल अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाचं इतर कोणतंही फूल अर्पण केलं तरी पण चालेल। तसेच पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे। आपली जी काही वही पुस्तके, अगदी तुमची देखील हिशोबाची जी काही वही असेल तिची देखील आपण पूजन हे करायचं आहे। आता आपलं पूजन झाल्यानंतर आपल्या मुलांना आपण एक उपाय करायला सांगायचा आहे। तर आपण ताटमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ काढायचे आहे। आता तांदूळ किडलेले असतील किंवा खराब असतील असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही, अखंड तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ आपण एखाद्या प्लेटमध्ये काढायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मुलांना त्यांच्या बोटाच्या साह्याने त्या प्लेटमध्ये आपण एम काढायला लावायचं आहे। एम हे माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे। मुलांनी बोटाने एम काढायचा आहे। अगदी मुले लहानच असतील, 5 वर्षाच्या आतील असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांचं बोट धरून तुम्ही हा मंत्र लिहायचा आहे। आता यानंतर आपण ओम एम ह्रीम सरस्वतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे। आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सरस्वती मातेला सांगायची आहे। मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगावे। आता हा मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला मध घ्यायची आहे। आपल्याकडे दर्भाची किंवा सोन्याची काडी असेल तर ती घ्यायची आहे, किंवा आपण हाताच्या बोटाने मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे। मग मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे। बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही मुलांचं औक्षण देखील करू शकता। मग मुलांना टीका लावायचा आहे, अक्षता लावायची आहे, मुलांना ओवाळायचं आहे। त्यानंतर आपण मधाने मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे। एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे। यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होत असते, तसेच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळतच असते। आता भरपूर मुलं ही बाहेरगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतात, मग अशा वेळेस काय करावे? आता तुम्ही जर त्यांच्याजवळ नसाल तर त्यांच्याजवळ जी पण व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायला लावायचा आहे। आपण जर या दिवशी हा उपाय ही सेवा केली तर मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकत नाही। मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होतेच। अगदी 2 फेब्रुवारीला तुम्ही हा उपाय करू शकता, आणि त्यावेळेस जर शक्य झाले नाही तर 3 तारखेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।